सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जतमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी निर्भयाला ई-बॉक्सचे बळ, पोलिसांची विशेष मोहीम. शाळा आणि महाविद्यालयीन परिसरातील विद्यार्थिनींची छेडछाड रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आता अधिक आक्रमक झाले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी जत दौऱ्यात एका महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली आहे. आता जतमध्ये निर्भया पथक ई बाईक्सवर गस्त घालणार आहे. जत उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या वार्षिक तपासणी निमित्त कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा जत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधला. शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना चाप लावण्यासाठी निर्भया पथकाची गस्त अधिक प्रभावी केली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. विशेष म्हणजे या पथकाला जलद आणि प्रभावी गस्तीसाठी इलेक्ट्रिक बाईक्स, ई बाईक्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे अरुंद रस्ते किंवा गर्दीच्या ठिकाणीही पोलिसांना तातडीनं पोहोचणं शक्य होईल. या संवाद बैठकीत महानिरीक्षक शर्मा यांनी गाव पातळीवरील सुरक्षेबाबत पोलीस पाटलांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटलांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले. गावात घडणाऱ्या संशयास्पद हालचाली, बाहेरून येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर पोलीस पाटलांनी बारीक लक्ष ठेवावे. गावातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही संशयित प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवावी असे निर्देश त्यांनी दिले. सध्या तरुणाईला विळखा पाहत असलेल्या ड्रग्ज, गांजा तसेच हातभट्टी दारू यांसारख्या अवैध व्यवसायांवर कडक नजर ठेवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. गावागावात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलीस पाटलांनी न घाबरता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन शर्मा यांनी केले. अवैध व्यवसायांना थारा दिला जाणार नाही असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. या वार्षिक तपासणी आणि संवाद कार्यक्रमास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे आणि उमदीचे पोलीस निरीक्षक गणेश बागमोडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या या नव्या भूमिकेमुळे आणि ई बाईक्सवरील निर्भया पथकाच्या गस्तीमुळे जत तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थिनी आता अधिक सुरक्षितपणे शिक्षण घेऊ शकतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.